धक्कादायक संतापजनक अशी बातमी सांगलीमधून। सांगलीच्या जतमध्ये 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलाय। चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्येच्या या घटनेने संपूर्ण सांगली हादरलंय। आरोपी पांडुरंग कळळीला उमदी पोलिसांनी अटक केलेली आहे। घटनेच्या निषेधार्थ जतमध्ये कडकडीत बंद पाळला जाणार आहे, तर मिरजमध्ये मोर्चा काढला जाणार आहे। सांगलीतील जतमधील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं। प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। स्वप्नील, प्रश्नचिन्ह निर्माण होतंय ते एका ठिकाणापुरतं नाही, संपूर्ण सांगली जिल्ह्यापुरतं, कारण मागच्या काही दिवसांपासून सांगलीमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटना आणि त्यानंतर आता आज मोर्चा बंदची सुद्धा हाक देण्यात आली। नक्कीच विक्रांत, सांगली जिल्ह्यामध्ये 10-12 वर्षापूर्वी जी घटना घडली होती त्याच घटनेची पुनरावृत्ती आज जत तालुक्यामध्ये घडल्याची दिसून येते। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील या गावामध्ये एका 4 वर्षाच्या बालिकेवरती लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडलेली आहे। आपण ज्या परिसरामध्ये आहोत याच परिसरामध्ये या पत्र्याच्या शेडमध्ये संबंधित 4 वर्षाच्या बालिकेवरती लैंगिक अत्याचार झाले, त्यानंतर तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे। या बदामाच्या झाडाखाली ही संबंधित जी बालिका आहे ती खेळण्यासाठी आली होती। या ठिकाणी बदाम गोळा करण्यासाठी ती आली होती। याच वेळी नशेमध्ये असणाऱ्या संशयित आरोपी पांडुरंग कळळी याची तिच्यावर नजर पडली। त्याने या पत्र्याच्या शेडमध्ये तिला नेलं, त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिचा खून केला। साधारणतः सकाळी 9:30 वाजता घडलेली ही घटना आहे। यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी मयत बालिकेचा शोध सुरू केला, परंतु काही वेळ शोध घेऊन देखील बालिका मिळून आली नाही। त्यामुळे नातेवाईकांनी गावभरामध्ये सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली। दुपारी 12 वाजता गावामध्ये दौंडी पिटण्यात आले। गावकऱ्यांसह पोलीस देखील या ठिकाणी दाखल झाले। पोलिसांनी देखील शोध सुरू केला, परंतु यावेळी गावकरी, नातेवाईक आणि पोलीस शोध घेत असताना पांडुरंग कळळी याची मात्र जी हालचाल होती ती संशयास्पद होती। त्याचीच नजर बरोबर पोलिसांनी हेरली। त्याच्यावर पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं याच पत्र्याच्या शेडमध्ये तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची कबुली दिली आहे। दुपारी साधारणतः 1-1:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली, परंतु तोपर्यंत या संशयित आरोपीनं पीडितेवरती लैंगिक अत्याचार करून तिचा खून करून एका पत्र्याच्या पेटीमध्ये तिला बंदिस्त करून ठेवलं होतं। या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। सर्वच राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, तसेच सर्व समाजामधून या घटनेचा जो आहे तो तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जातोय। याच अनुषंगाने सांगलीतील जतमधील उमदी आणि मिरज शहरामध्ये देखील कडकडीत बंद पाळला जातोय। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। संशयित आरोपीचं हे घर आहे, या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या अनुषंगाने आज दुपारी 2 वाजता मूक मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। या मूक मोर्चामध्ये सर्व राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील आणि गावकरी असतील या मूक मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। अशीच घटना 10-12 वर्षापूर्वी मिरज तालुक्यातील तुंग या गावामध्ये घडली होती। या ठिकाणी देखील अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफित दाखवून तिच्यावरती उसाच्या शेतामध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले होते। यानंतर त्या पीडितेचा शोध घेत असताना संशयित आरोपी देखील या शोध कार्यामध्ये मिळून आल्याचं पाहाव्यास मिळालं होतं। 3 दिवसानंतर त्या खुनाचा छडा लागला होता। अशीच परिस्थिती, अशीच घटना आता या जत तालुक्यामध्ये देखील घडलेली आहे। बालिकेवर बलात्कार करून तिचा खून करून तिच्या शोध कार्यामध्ये संशयित आरोपी सक्रिय असल्याचं पाहाव्यास मिळालं होतं। त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा छडा लावण्यामध्ये यश आलेलं आहे। परंतु असं असलं तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण झाल्याचं पाहाव्यास मिळतंय, कारण की अशी घटना निंदनीय आहे। केवळ 4 वर्षाची पोरगी जी बालिका आहे ती खेळण्यासाठी या ठिकाणी आली होती आणि तिच्यावरती अशा प्रकारचं लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्याचं घटना घडल्यामुळे आता खळबळ उडाली आहे। विक्रांत, काय खरंय स्वप्नील, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता पोलीस पुढची काय कारवाई करतायत त्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुम्ही सध्या घटनास्थळावरून ही सगळी माहिती, ही सगळी परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवली, त्यासाठी धन्यवाद।